आई वडिलांची कामं करताना की खेळतच राहता? करतो ना बाप्पा, मायबाप तर आमचे देवच आहे ना. मग माझं एक काम कराल? नरसू बाळांनो, जानकीराम सोनाराकडे जाऊन माझ्या चिलमीसाठी थोडं विस्तू आणाल? होय होय महाराज आणतो ना. जना काका महाराजाची चिलीम पेटवायची आहे, जरा इस्तव द्या ना. आता झिंग्या देऊ का उपटून ते हातात? आणि काय रे, तू तो गोसावड्या महाराज दुनियेला चमत्कार दाखवते म्हणे, मग चमत्कारानं पेटून दाखव ना म्हणा आगीले. कळल कळल साऱ्या दुनियेला कळल कोण खोटं आणि कोण खरं ते. अहो काकू तुम्ही तरी सांगा ना जन काकांना इस्तीव द्यायला. मला चिचवच्या पंक्तीची काळजी आणि या गोसावड्याला चिलमीचं घोर. पळा पट्ट्यो. जन्या 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 जन्याच्या खाल्ल्या कन्या. आता आले मोठा इस्तव मागाले. हं? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, तो जन्या काका इस्तव नाही देत म्हणे. तुम्हाला नाही नाही ते बोलले. महाराज, आपण उगीच या मुलांना जानकीराम सोनाराकडे पाठवलं. तो तर स्वार्थानं बरबटलेला, तो काय विस्तव देणार? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बंकटा उचलती काडी आणि धर या चिलमेवर. महाराज, ही तर नुसती काडी, ही कशी काय चिलीम पेटवणार? जास्त बोलू नकोस, धर काडी चिलमेवर. बाप रे, महाराजांनी नुसत्या काडीनी चिलीम पेटवली. महाराज, केवढा हा चमत्कार! असाध्य ते साध्य केलं केवळ आपल्या दैवी शक्तीनेच. महाराज महाराज माझ्या हातून चूक झाली महाराज, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा महाराज. महाराज, आपली इच्छा मोडली महाराज, इस्तव दिला नाही. पातेलवर चिचवण्यात गजबज आळ्या झाल्या महाराज. आता जेवायला काय घालू महाराज? महाराज महाराज माझी चूक पदरात द्या महाराज. मी जन्मभर तुमची सेवा करीन महाराज, पण या बिकट प्रसंगातून सोडवा मला महाराज, सोडवा. ओ पै पावन आज गावात जेवायला येणार आहे, माझी चितो होईन ना गावात. काही बी करा, कसं बी करा, पण मला सोडवा महाराज यातून. जानकीरामा, अरे तुझी चूक तुला कळली, मग आता कशाला काळजी करतोस? जा जा, सारं काही ठीक होईल, जा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अहो बघा, चिंचवण्यातल्या आळ्या गेल्या. महाराजांची कृपा झाली.